जायचंय कॉलेजला आज 2 दिवसाच्या सुट्टीनंतर कंटाळाच येतो जायला मंडेला. जायला तर लागेल. कॉलेजमध्ये लक्षातच आलं नाही आज ब्लॉग काढायचा म्हणून. आता रील्सची तयारी चालली आहे. रील्स शूट करायचे आता. मग रील्स शूट करायचं काय हे राहिलं नाही ना आता. एन्जॉयमेंट काय राहिली नाही आहे घरात आणि कोण एन्जॉयमेंट देत पण नाही. दीदी तिच्या ह्याच्यात बिझी असते. करणार पोरगा आहे तेवढंच कामाचं आहेस तू, बाकी काही नाही तुला काम. बोलायला लागले ह्याला खडीच घेऊन जातो जरा त्याचे हल्लेले स्क्रू जरा त्याचे फिक्स करू. जेवायला लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. ह्याला काही फरकच पडत नाही की आपण. तुला काय वाटतं मला जास्त वेळ लागतो बॅडमिंटन खेळायला? हो मग रेडी पण आहे मी आता. गेट आउट. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज आहे मंडे आणि मला जायचं आहे कॉलेजला आज 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. कंटाळाच येतो जायला मंडेला, पण जायला तर लागेल. महत्त्वाचे टॉपिक्स चाललेत ते अटेंड करणं गरजेचं आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. माझं जाऊन येतो आता. काय पेपर काही नाही आहेत आज, कळतील रिझल्ट. म्हणजे रिझल्ट नाही म्हणते ना, पण मार्क कळतील वेगवेगळ्या पेपर्सचे, म्हणून जाणं गरजेचं आहे. आपण काय बॉम्ब फोडल्यात पेपरमध्ये ते कळायला नको का. बात तो सही है. माझं आहे चांगलं, मी चांगलं लिहून आलो आहे ह्याची गॅरंटी आहे मला. आता बघू. आता कॉलेजला जाण्यासाठी तर रेडी झालेलं आहे. पप्पा येत आहेत म्हणून थांबलो आहे. मग आजचं शेड्यूल जरा बिझीच असेल एखाद वेळेस. बिझी म्हणण्यापेक्षा की बाबा आपल्याला टाईम नाही भेटत ना. मला तर टाईम म्हणजे काय बोलू मी याच्यावरती, जाऊ दे, नाही बोललेलंच परवडा. मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. ती तिकडे बसलेली आहे. ती तिची सिरीज बघत बसलेली आहे. आता तिला सांगतो दार लावायला आणि मी घरातून निघतो. सकाळनंतर आता ब्लॉग आत्ताच चालू होतोय. कॉलेजमध्ये लक्षातच आलं नाही आज ब्लॉग काढायचा म्हणून. खोपड़ी तोड़ साले. तसा टाइम पण भेटला नाही की बाबा इथं मला असं ब्लॉग काढता येईल, असा टाइमच भेटला नाही मला. Oh my god. मग मी मेडिकलमध्येच जाऊन आलो होतो थोड्या वेळापूर्वी. 4 वाजता मी मेडिकलमध्ये गेलो होतो. त्यानंतर ब्लॉग पोस्ट झाले, सगळं अपलोड झालं आणि अभ्यास पण झाला मेन. आता रील्सची तयारी चालली आहे. रील्स शूट करायच्यात आता. मग रील्स शूट करा आणि सचिन येणार आहे एखाद वेळेस. What? सचिन म्हणजे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, एका ब्लॉगमध्ये होता तो. मग तो येतोय आज, त्याचा बड्डे. मग त्याला जरा बड्डे विश करतो. गिफ्ट नाही आलं त्यासाठी मी, काय गिफ्ट नाही असं नसतं. म्हणजे आपण गिफ्ट घ्यायचे असतात, द्यायचे नसतात. हेच माझं मिशन आहे आणि या मिशन मध्ये मी कामयाब होणार. बड़ा हरामी हो बेटा. मग मी आता त्याची वाट बघतो जरा वेळ. रील पण शूट होतीये तेवढ्यापर्यंत, तोपर्यंत रील शूट होईल. मग त्यासोबत बोलू आपण. A few moments later. तर रील बनवून झालेली आहे बघा. मी माईक पण घातलेला आहे, माईकच जॉईन केलेला आहे फोनला. आणि दीदी तिकडं मसाले भात बनवतीये, म्हणजे बटाण्याचा भात बनवते आणि खोबऱ्याची चटणी बनवते. तर तिचं होईलच. मी तर जातो आता कृष्णाकडे खेळायला. घरात खूप कंटाळायला लागलाय रील बनवल्यानंतर. आता काय हे राहिलं नाही ना आता. एन्जॉयमेंट काय राहिलेली नाही आहे घरात आणि कोण एन्जॉयमेंट देत पण नाही. दीदी तिच्या ह्याच्यात बिझी असती. ते सचिन नाही यायचा कारण की तो जरा बिझी झाला होता. त्याला उशीर झाला असेल कॉलेजवर यायला, मग तो डायरेक्ट घरी गेला असेल. म्हणून तो काही इकडे आला नाही. जाऊ दे, नंतर विश करता येईल त्याला. सेंट मारला की चांगला असेल, अट्रॅक्ट होतात लोक. पोरी ऐक. तर मग आता जाऊन येतो. हे जर जास्त वेळ बोललो तर दीदी सगळे चुगले मम्मीला जाऊन सांगा. त्याच्यासाठी मी घराच्या बाहेर निघतो. शाबाश बेटा. अभ्यास करणारा पोरगा आहे. तेवढंच कामाचं आहेस तू, बाकी काही नाही तुला काम. माहिती तर कशाला विचारतो.
मला असं वाटतं की कधीतरी मी असं एवढं बोलून तरी अभ्यास करशील कधीतरी. तुला फक्त वाटतं खरं तर नाही. नाही होणार खरं, याची guarantee मला पण आहे. तुझ्या चेहऱ्याकडे बघून पण लोक सांगू शकतात की तू अभ्यास नाही करत. तरी 48 35. हो खोटं. अरे विचार ना, हे मोबाईल कॉपी करून मग मग Oh my god. अरे आम्हाला हे चौथीच्या मुलासोबत बसवतात, काय कॉपी करतो त्यांचं. अरे माग पुढं लय तू शातीरेस तसं रे. अरे चौथीच्या मुलासोबत बसवता, कॉपी कायला करायचं होतं. मागे पुढे पण चौथीचे असतात. तू लय हुशार आहे आणि आज हपचपटीवर बसलाय बघ. काय तर असतात, नेहमी फुल चड्डी घालतो, आता हाफ चड्डी. घरी आहे ना आज. घरी हा टाइमपास चालू असतो, बाकी काही नाही. टाइमपास चालू आहे ना. तुला काय माहिती, मला टाइमपास चालू. आत्ताच लॅपटॉपवरती काय कुठला पिक्चर बघत होता. डेडपूल पिक्चर बघून झालेला आहे. डेडपूल आणि वॉल्वरिन दादा तिथं नाव आहे. नाही, मी पिक्चर नव्हतं माहित, फक्त बघत ट्रेलर बघितलं. ट्रेलर. तू तसा लय शाना. फक्त ट्रेलर बघितलं राहतात पप्पा तू नाही. दुसऱ्यांना शेण खायला देशील आणि स्वतः लय शान आहेस. तू असा आहेस रे. तू थोडी ना माझ्या लंच मध्ये आलेला. हल्लेच बोलायला लागला, ह्याला खालीच घेऊन जातो. जरा त्याचे हल्लेले स्क्रू जरा त्याचे फिक्स करतो. खाली घेऊन जातो. चल तू खाली. बेटा तू चल नीचे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर आत्ता आलं आम्ही खाली खेळायला आणि आमचं शटलकॉक तुटलं होतं, पण आम्ही नवीन आणलेलं आहे. दाखव रे. नाही दाखवणार, नाही दाखवणार तुम्हाला. दाखवते आणि म्हणतो. 1 hour later. कृष्णा अजून बॅडमिंटनच सांभाळण्यात बिझी आहे. काय तू सांभाळते? कधी होणार आहे तुझं? उद्या सगळं बंद होईल. सिलेबस आहे. बॅडमिंटन आतमध्ये टाकून कधी होईल? काय काका त्याला एवढी घाई का? घरी बोलवलंय दीदीने मला जेवायला. लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे. ह्याला काही फरकच पडत नाही की आपण. मग तुला काय वाटतं, मला जास्त वेळ लागतो बॅडमिंटन करायला? हो. मग रेडी पण आहे मी आता. गे चाऊच. बाय बाय. चांगलं कधी बोलू शकत नाही हा पोरगा. गेला तो. मी जातो घरी. आमचं बॅडमिंटन खेळून झालेलं आहे तसं, म्हणजे जास्त नाही खेळलो, पण खेळलो. दीदीचा बोलावा त्या तो जाना पडेगा. तर दीदीनी आज वाटाणा भात खूप छान केलता. असं म्हणजे टाळ्या वाजायची काही गरज नाही एवढी. त्यासोबत तिने लोणचं बिंचं काहीच नाही. मला तरी सांगायचं ना की लोणचं. मला तरी सांगायचं की बाबा लोणचं आण काय आण. ते पण किती वेळा म्हणत होती. इथं तर मम्मी थंडीने कुडकुडतीये. ती गोदडी घेऊन सगळं पिटी पॅक होऊन झोपलेली आहे. आणि इथं आम्ही दोघं तीन घोदड्या घातल्या. आणि इथं आम्ही बहीण भाऊ गारटलोय. थँक्यू. मला काही शब्द सुचत नव्हता, तो तू सांगितला. गेली बरं झालं. तर आता वाटाणा भात आणि खोबऱ्याची चटणी तर खाऊन झालेली आहे. मम्मीनी खूप छान केली खोबऱ्याची चटणी. मला आवडती तशी केली होती आणि घरात पण सगळ्यांना आवडली. तेवढ्यापर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बाय बाय.